श्रीराम. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. आज गडावर आषाढी एकादशी होती आणि त्यामुळे विशेष असं वातावरण होतं. रोजचं जे काही गडावर ॲक्टिव्हिटीज चालतात त्या तर होत्याच, पण शिवाय आषाढी निमित्त खूप काही कीर्तनं भजनं होत होती आणि त्यामुळे ओव्हरऑलच असं विठ्ठलमय डिवाईन वातावरण होतं. आजचा जो आषाढीचा फराळ होता तो पण खूप सुंदर होता. तुम्ही सगळा हा अनुभव घ्याल माझ्याबरोबर गडावर. चला. डे 2 सकाळ आणि पहाटेपासून ड्रामा झाला होता. गार्गीला सॉलिड विझिंग होत आहे बिचारी, त्यामुळे बसली आहे. सगळे गेलेत योगाला, आम्ही दोघी खोलीत होत. बाहेर पाऊस बघा, रात्रभर पडतोय, आत्ताही पडतोय. असा सीन आहे. गार्गी वाफ घेणार आहे खाली. मी अशी फुल गुड, खूप वारं येत आहे. दुपारच्या जेवणानंतर आम्ही सज्जनगडावर फेरफटका मारला. अंगलाई देवी मंदिर म्हणून ओळखलं जातं. अंगलाई हे एका गावावरून पडलेलं नाव आहे. इथे जवळच बाजूला 50 किलोमीटर चाफळ म्हणून गाव आहे. त्याच्या जवळचं गाव अंगलापूर किंवा अंगापूर असं म्हणतात. तर तिथे आजचा दिवस खास होता. पूर्ण दिवस कीर्तनं सुरू होती. बालसंस्कार शिबिराचा विषय होता षड्रिपू आणि त्यावर ह्या मुलांनी काही नाटिका प्रस्तुत केल्या. सगळ्या क्षेत्रात वेगळा आहे. थोडं किंवा खूप ते तुम्हीच डिसाईड करा. तेजस्वी, आज सिनेमाच बघायला जायचं का? हो, पण आठवत नाही का आमच्या गणिताच्या टीचरने वाचून वर दिलाय आणि यू नो हाऊ वॉट त्याच्यात मी काय करू. तुला जर तुमच्या मुलीला कन्व्हिन्स करायचंय, ऐकून घ्या माझं, हे तुझ्या हातात आहे की नाही? आज मी पहिल्यांदा दासबोध हातात घेतला आणि लक्षात आलं की किती डिवाईन आहे, किती पॉवरफुल आहे हा ग्रंथ. त्या ग्रंथाचं थोडंसं वाचन करून, थोडेसे अगदी काही पेजेस किंवा काही एकच चॅप्टर वाचून पण किती स्ट्रॉंग वाइब्स आणि स्ट्रॉंग फीलिंग्स येतात. सो इट वॉज अ डिवाइन एक्सपिरियन्स. ही सगळी मुलं आहेत ना, ती दुबईवरनं आलेली आहेत, त्यामुळे त्यांना कळेल, त्यांना उमजेल अशा पद्धतीने शिबिराचं डिझायनिंग करण्यात आलं होतं. आणि त्यामुळे PPT प्रेझेंटेशन्स किंवा इंग्लिशमधनं सगळा जो काही अभ्यासक्रम आहे तो करणं, अशी या शिबिराची विशेष रचना करण्यात आली होती. रिमेंबर दिस वर्ड, जे इटर्नल आहे तेच सत्य आहे. ओके, नाउ व्हेन वी कम डाऊन बेस्ड ऑन फॅक्ट्स. फॅक्ट्स मध्ये काय येतं? सनरायझेस इन द ईस्ट, दॅट्स अ फॅक्ट. इट्स युनिव्हर्सल फॅक्ट. इंडियामध्ये पण सन ईस्टमध्येच येतो, इंडोनेशियामध्ये पण आणि तुमच्या अमेरिकेमध्ये पण. होणार आहे शर्वेल, तुमच्याकडे सनराइज ईस्टलाच येतो ना. सो दिस इज द युनिव्हर्सल फॅक्ट. It rises in east. So facts are different. Like water boils at how many degrees temperature? 100. 100. So the water कुठे घेऊन जाते? 100 डिग्रीला बॉईल होतं की नाही? Other side, try to find out other part of it. त्याच्यामध्ये काय प्रश्न असतील फक्त तुमची उत्तरं देतीलच. मॉर्निंग. सो दिस इज मंडे मॉर्निंग. टुडे इज मंडे आणि मी आता ड्युएल कॅमेरा ऑन करते म्हणजे तुम्हाला दिसेल. आत्ता 12 वाजलेत. सो दिस इज द व्ह्यू राईट नाव. इट्स अ लाईव्ह. हे समोर दिसतंय. पाऊस पाऊस पाऊस, प्रचंड पाऊस आहे.
फुल ऑन पाऊस आहे. हे मी उन्हाचा ऊ पाहिला नाही आहे गेले 4 दिवस. सो असं आहे. ओके, आता जेवायला जाऊया. बघू केवढी मोठी तुळशी. वाव. थँक्यू. वाटून व्हॉट डिड यू डू? सगळ्यांना दिले? आता मी बघतो, परत चेक करतो माझ्याकडे आहे. ओके, व्हेरी गुड. जय राम जय जय राम. गार्गीला सर्दी बरीच होते, त्यामुळे ती इथे मग ऑफिसमध्ये समर्थ सेवा मंडळाच्या ऑफिसमध्ये येऊन स्टीम घेते. आणि या पूर्ण ऑफिसच्या वॉल्सवर असे पूर्ण श्रीधर स्वामींचे फोटो आहेत बरेच. मी एक दाखवते फोकस करून. हा पहा, श्रीधर स्वामींचे आहेत, तिथल्या रामदासींचे आहेत, रामदास स्वामींचे फोटो आहेत. खूप असे मस्त फोटो आहे. सो या खोलीचा वाईब खूप मस्त आहे. पॉझिटिव्ह वाईब आहे, स्ट्रॉंग वाईब आहे एकदम. सो आय जस्ट वॉन्टेड टू शो दिस रूम. आणि माझं बाळ ज्याला प्रचंड सर्दी झालेली आहे. त्यांच्याकडे बघणं का गरजेचं पडतं, कारण गृहस्थाश्रमाचा एक खूप मोठा सुंदर वस्तुपाठ एकनाथ महाराजांनी घालून दिला. आणि आपण सगळे गृहस्थाश्रमी आहोत. आज मावशी सांगताना पण म्हणत होती की सगळे जे 4 आश्रम आहेत त्या 4 आश्रमापैकी गृहस्थाश्रमाचं महत्त्व खूप मोठं आहे. कारण हा जो आश्रम आहे तो ब्रह्मचर्य आश्रम आणि संन्यास आश्रम, वानप्रस्थाश्रम याच्या अगोदरचा आश्रम. नाही बोलो ना, बात करो. सो नाईस. कुछ तो फोटो नाही आहेत आधी ताई, व्हिडिओ सुरू आहे. बोला. दुबईच्या खूप गरम वातावरणात आलाय, तर तुम्हाला आत्ता इथे कसं वाटतंय? छान वाटतंय. वेदर छान आहे. वेदर इज गुड ओव्हर हिअर. इट्स नॉट लाईक सो हॉट. म्हणजे दुबईमध्ये गरमी असते, इकडे थंड जरा चांगलं वाटतं. It feels better to be in the outdoors because in Dubai, you know, we can't step out of the house. Yeah, True. I agree. True. Nice. And what about the boys? The boys, are you enjoying the weather? Yes. How's your? I'm not really a rain person, but Okay. yeah, I like this weather because it's Yes. much colder than Dubai. Yes. What about you? I like this nature a lot. This is my favorite nature. Wow. Kids are enjoying the weather. What is your actually? मुलांना आता हा तुळशीचा आणि याचा काढा दिला जातो. सगळे गपगुमान सरदाळलेली मुलं तुळशीचा काढा पितात. काढा प्यायला लावून. काय? काढा प्यायला लावून. ते बघा, गुड चिल्ड्रन. सगळे गुड बॉयज, गुड गर्ल्स. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुळस खाते का? वा. सुखे करो काम तुझे रूप चित्ती मुखी तुझे नाम तुझे रूप चित्ती. तर हा व्हिडिओ होता डे 2 आणि डे 3 आमच्या सज्जनगडाच्या प्रापंचिक शिबिराचा. पुढील जो व्हिडिओ असणार आहे तो शेवटचा दिवस असणार आहे. तर पुढच्या व्हिडिओत भेटूया.